अंदमानच्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। हा आहे आमचा होम स्टे। इथे आम्ही राहिलो होतो आणि याच्या बरोबर समोरच समुद्र आहे। रूम मधून बाहेर पडलं की लगेचच समुद्राचं दर्शन होत होतं, त्यामुळे खूप मस्त वाटत होतं आणि अतिशय रोज सुंदर दृश्य बघायला मिळत होतं आणि मन एकदम सुखावून जात होतं। इथून रोज सकाळी सूर्योदय पण खूप मस्त दिसत होता। आमच्या होमस्टे पासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर एक पांढरशुभ्र सुंदर शंकराचं मंदिर आम्हाला जाता येताना सारखं दिसत होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो। मंदिराचं रंगकाम सुरू होतं। अतिशय सुंदर आणि प्रसन्न असं हे शंकराचं मंदिर होतं। इथे डाव्या बाजूला मारुतीरायांची मूर्ती आहे, त्याच्या शेजारी गणपतीची मूर्ती, उजव्या बाजूला दत्ताची आणि देवीची मूर्ती आहे आणि हे आहे सुंदर असं भगवान शंकरांचं मंदिर। भगवान शंकरांचं मनोभावे दर्शन घेऊन आम्ही रॉस आणि नॉर्थ बे आयलंडला भेट देण्यासाठी निघालो। आम्ही आता इथे जंगली घाट जेट्टीवर आलेलो आहे। इथे आपल्याला काही जुन्या बोटी दिसतायत, त्या तिथे तशाच ठेवलेल्या आहेत आणि समोरच्या डोंगरांवर आपल्याला सुंदर अशी घरं दिसतायत। आम्ही 10 सीटर बोटीनी रॉस आयलंडला जायला निघालो। रॉस आयलंडचं आत्ताचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप। आम्हाला पोचायला साधारण 30 ते 40 मिनिटं लागली। अत्यंत सुंदर आणि देखणा असा हा प्रवास आहे। आमच्या बाजूनी काही छोट्या बोटी, मोठ्या बोटी जात होत्या। काही मोठ्या बोटी पाण्यात तशाच थांबल्या होत्या। मधूनच पाण्याचे तुषार अंगावर येत होते आणि नंतर जसे आत जात होतो तशा मोठ्या मोठ्या लाटा यायला लागल्या आणि त्या लाटांमुळे बोट थोडी हेलकावे खात होती आणि जाम भीती वाटत होती। पण ते ड्रायव्हर अगदी आरामात होते, कारण त्यांना हे रोजचंच आहे। तर आता हे आपल्याला समोर दिसतंय ते आहे नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप। एकदम छोटं असं हे आयलंड आहे। तुम्हाला पायी फिरायचं असेल तरी तुम्ही फिरू शकता किंवा तिथे बॅटरीच्या गाड्या सुद्धा तुम्हाला संपूर्ण एक चक्कर मारून आणतात। आधेमध्ये अशा खूप मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या आणि त्यामुळे चांगलीच भीती वाटत होती। रॉस आयलंडला ज्या अनुराधा मॅम राहतात त्या नेमक्या आम्ही गेलो तेव्हा तिथे नव्हत्या, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही। आता आपण इथे पोचलेलो आहे। प्रत्येक ठिकाणी अंदमानमध्ये समुद्राचे इतके वेगवेगळे रंग दिसतात की थोडा वेळ आपण ते बघितल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही। आपल्याला प्रवेश केल्याच हा जापानी बंकर नजरेस पडतो। ब्रिटिशांनंतर काही काळ इथे जपानी लोकांचं राज्य होतं आणि नंतर आत गेल्यानंतर समोर अशी भरपूर हरणं दृष्टीस पडली। इतकं मस्त वाटत होतं आणि ती एवढी माणसाळलेली होती की ती आपल्या अगदी जवळ येत होती। मोदी जी ने नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप है। आपका लेफ्ट से देखिए ये फरजंद अली का स्टोर है। ब्रिटिश टाइम में इस आइलैंड का वो ग्रोसरी स्टोर था। लेफ्ट साइड देखिए ये पहला वाला बिल्डिंग था, ये प्रिंटिंग प्रेस था। उसका बगल में एक पावर हाउस। इस पावर हाउस को 1814 में बनाया गया था। ये सुनामी और भूकंप का टाइम डैमेज हो गया। पावर हाउस का पीछे एक छोटा सा स्विमिंग पूल है, आप लोग रेट देख सकते हैं। राइट साइड है, ये पहले टेनिस ग्राउंड हुआ करता था, अभी लाइट एंड साउंड को बना दिया है। उसका सामने ये व्हाइट वाला बिल्डिंग था, बेकरी था। इस बेकरी को लाइट एंड साउंड में यूज करता है। लेफ्ट साइड ऊपर में रेसिडेंट ऑफ कर्नल एडिसन सप्लाई ऑफिसर्स था। पूर्वीच्या काळी ब्रिटिश अधिकारी या बेटावर राहायचे, तर त्यांच्या सगळ्या जुन्या इमारती, घरं आता पूर्ण सगळी पडझड झालेली आपल्याला दिसते। तर ती माहिती आम्हाला हा गाईड सांगत होता। रात्री इथे लाईट अँड साऊंड शो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो। राइट साइड से टूटा हुआ सीढ़ी दिख रही है, उधर पोस्ट ऑफिस था ब्रिटिश टाइम में।
ये अंडमान का फर्स्ट पोस्ट ऑफिस था। इथे हरणांप्रमाणेच भरपूर मोर सुद्धा आहेत, पण आम्हाला एक सुद्धा मोर दिसला नाही। इथे फिरताना चढ उतार भरपूर आहेत, तर त्यामुळे चालत जाणार असाल तर ते लक्षात ठेवून तुम्ही चालत जावा, नाहीतर तुम्ही गाडी करू शकता। ये क्लब था, ये सबऑर्डिनेट क्लब। इसमें ताश रूम, बार रूम, डांसिंग फ्लोर था। ये जूनियर ऑफिसर्स का क्लब था। राइट साइड ऊपर में चर्च था, ये प्रेस्बिटेरियन चर्च था 1814 का। ये नीचे जेल था, ये अंडमान का सेकंड जेल था। अंदमानचं सेकंड जेल हे खाली काल पण सांगितलं की तिकडे आपण उत्तर नाही वाटतं। राइट साइड ऊपर में कमिश्नर का बंगलो था, जापानीज ने बॉम्ब ब्लास्ट करके डैमेज किया था 1942 में। तेरे में बीच बीच में एकदम रुकता नहीं है क्या? राइट साइड है ये ट्रूप्स बैरक है, ये ब्रिटिश ऑफिसर्स का रहने का घर था। ये पूरा लास्ट तक पूरे बैरक ही था, इसमें 165 तक ब्रिटिश ऑफिसर्स था। ब्रिटिशर्स का रहने का घर क्या? ऑफिसर्स आपल्याला इथे वर सोडतात आणि नंतर परत ते अर्ध्या तासांनी खाली घेऊन जातात। आपल्याला समोर एक टॉवर दिसतोय, तिथपर्यंत आपल्याला जाता येतं, पायऱ्या आहेत खाली जायला, पण सध्या काही कारणामुळे ते बंद केलेलं होतं। समोर संपूर्ण सगळा समुद्र दिसतोय। इथे एक छोटंसं स्मारक केलेलं आहे। सेल्युलर जेलच्या बरोबर समोरच हे रॉस आयलंड आहे, त्यामुळे या आयलंडवर ब्रिटिश ऑफिसर्स राहत होते, म्हणून इथे स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, चर्च हे सगळं आपल्याला बघायला मिळतं। आणि अंदमानमधलं पहिलं जेलसुद्धा आपल्याला रॉस आयलंडमध्येच बघायला मिळतं। आम्ही गाडीनी परत खाली आलो। तिथे शहाळ्याचा एक स्टॉल होता आणि त्यातलं खोबरं ही हरणं इतकी मस्त खात होती ना, खूप गंमत वाटत होती। इतक्या जवळ आणि इतक्या संख्येने पहिल्यांदाच मी हरणं बघत होते आणि त्यांना बिनधास्त हात पण लावता येत होता। हे सर्व नजरेत आणि कॅमेऱ्यामध्ये कैद करून आम्ही नॉर्थ बे आयलंडकडे जायला निघालो। हे समोर दिसते हे नॉर्थ बे आयलंड आहे। हे सुद्धा खूप छोटा आयलंड आहे। साधारण 20 ते 25 मिनिटं आम्हाला रॉस आयलंडवरून इथे यायला लागली। आता हे आपल्याला लाल समोर दिसतंय ते आहे लाईट हाऊस। या लाईट हाऊसवरून आपल्याला समुद्राचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो। तर आता आपण पोचलेलो आहोत नॉर्थ बे आयलंडला। इथे आम्ही उतरतोय आता। परत इथला समुद्र सुद्धा इतका सुंदर आहे ना, खूप छान कलर्स दिसतायत। आपल्याला इथे समोर जे लोक दिसतायत ते स्नॉर्कलिंग चालू आहे त्यांचं, आणि स्कुबा डायव्हिंग, थोडे आत गेलेत ते स्कुबा डायव्हिंग करतायत। पाण्याच्या खूप सुंदर शेड्स दिसतायत इथे। आपण आता लाईट हाऊस बघायला जाऊयात। इथं लिहिलंय नॉर्थ पॉइंट दीपस्तंभ आणि ह्याची वेळ आहे 10 ते 1 आणि 2 ते 4। मोठ्या माणसांना 10 रुपये आणि लहान मुलांना 3 रुपये तिकीट आहे। चालत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता आहे। 10 ते 15 मिनिटे आपल्याला तिथे पोचायला लागतात।
इथे सोलर प्लॅन्ट आहे आणि त्याचा उपयोग लाईट हाऊससाठी केला जातो. इथला सगळा परिसर खूप स्वच्छ आणि छान आहे. आपल्याला लाईट हाऊसला वर जाण्यासाठी 150 पायऱ्या आहेत. आता आपण या पायऱ्या चढून वर जाऊया आणि बघूया किती सुंदर व्ह्यू दिसतोय ते. संपूर्ण नॉर्थ बे आयलंड इतकं सुंदर दिसत होतं. पाण्याचे वेगवेगळे कलर, नारळाची झाडं, दूरवर दिसणाऱ्या बोटी, हे सगळं बघून इथून हलूच नाही असं वाटत होतं. इतका हा सुंदर निसर्ग बघून डोळे आणि मन दोन्ही तृप्त झालं. मनात विचार आला, आपल्याला निसर्गाने किती भरभरून दिले, तर ते राखण्याचं काम सुद्धा आपलंच आहे. हे सर्व मनात आणि डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. इथे परत एक छोटंसं जपानी बंकर खालच्या बाजूला होतं, ते आम्ही बघून आलो. रॉस आयलंडला एकही शॉपिंगसाठी दुकान नाही आहे, पण नॉर्थ बे आयलंडला तुम्हाला भरपूर शॉपिंग करता येईल. इथली स्पेशालिटी म्हणजे छोट्या मोत्यांच्या पर्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, किचेन्स, फ्रीज मॅग्नेट्स, टी शर्ट्स, अशी तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग करू शकता. 4 नंतर नॉर्थ बे आयलंड बंद होतं, त्यामुळे आपल्याला तिथनं निघावं लागतं. कारण अंदमानमध्ये 5 वाजताच सनसेट होतो. परत आम्ही 10 सीटर बोटीमधून पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी निघालो. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती, त्यामुळे आम्हाला बोटीमधून खूप छान सूर्यास्त बघायला मिळाला. सूर्यास्त बघत बघत आम्ही कधी पोर्ट ब्लेअरला पोचलो आम्हाला कळलं देखील नाही. रॉस आयलंड आणि नॉर्थ बे आयलंड इथला सुंदर निसर्ग डोळ्यासमोरून जात नव्हता. तर अशा या सुंदर आठवणींसह आम्ही पोर्ट ब्लेअरला पोचलो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.